हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 51. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. प्रताप आपल्या रूममध्ये विंडोजवळ उभे राहून बाहेरच्या अंधाराकडे बघत होते. दरवाजा उघडण्याच्या आवाजाने त्यांनी त्या दिशेला पाहिले. कोण? प्रताप यांनी विचारले. मी आहे पप्पा, आत येऊ शकतो? नयन, काय झालं एवढ्या रात्री? प्रताप त्या दिशेने येत म्हणाले आणि बेडवर बसले. झोप येत नव्हती. बाहेर आलो तर तुमच्या रूममध्ये लाईट दिसली म्हणून इथे आलो. नयन आत येत म्हणाला. तुम्ही रागावला तर नाही ना की मी इथे आलो? नयनच्या प्रश्नावर प्रताप यांनी त्याच्याकडे पाहिले आणि नकारार्थी मानवले. नयन त्यांच्या जवळ आला आणि खाली बसत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. प्रताप स्तब्ध झाले, पण ते काहीच बोलले नाहीत. मुलं जेवढी आपल्या आईच्या जवळ असतात तेवढी आपल्या बापाच्या जवळ का नाही असत? जशी आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती आपलं दुःख विसरतात, तसं बापासोबत का नाही? माहीत आहे, कधी तुम्हा दोघांना ते प्रेम देऊ शकलो नाही ज्याच्यावर तुमचा अधिकार होता. तुमच्या आईनंतर दोघांच्याही वाट्याचं प्रेम मी द्यायला हवं होतं, पण मी माझ्या वाट्याचंही देऊ शकलो नाही. नाही, तुमच्याबद्दल तक्रार नाहीये, पण आज आईची खूप आठवण येते. नयनचा गळा भरून आला. प्रताप यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. दोघेही शांत झाले. काही वेळाने नयन म्हणाला, एक विचारू का पप्पा? तुम्ही दुसरे लग्न का नाही केलं? प्रताप हलकेसे हसले आणि म्हणाले, गरजेचं नाही वाटलं. तुमच्या दोघांची काळजी होती, पण संगीताने तुम्हाला आईसारखं सांभाळलं. आणि त्यावेळी आई सुद्धा होती, त्यामुळे तुमच्या दोघांची मला काहीच काळजी नव्हती. आणि माझ्यासाठी तुमच्या आईच्या आठवणीच खूप होत्या, त्यामुळे कधी गरज नाही पडली. तुमचं आईवर खूप प्रेम होतं. ती होतीच तेवढी चांगली, म्हणून तर देवाने तिला आपल्या जवळ बोलावलं. अजून एक विचारू का पप्पा? नयन मानवर करत त्यांच्याकडे बघत म्हणाला. आज आई असती तर हे सगळं गौरीसोबत झालं असतं. ती सुद्धा माझ्या आणि तुमच्यासारखी गप्प राहिली असती. प्रताप यांनी त्याच्याकडे पाहिले. बोला ना पप्पा, आज जे गौरीसोबत घडत आहे ती नॉर्मल गोष्ट आहे का? प्रताप उठले आणि आपला चेहरा फिरवून उभे राहिले. माहीत आहे पप्पा, आज मी विचार करत होतो की बरं झालं असतं जर त्या दिवशी आजोबांची गोळी गौरीला लागली असती. रात्र खूप झाली आहे नयन, आपल्या रूममध्ये जा, प्रताप अडखळत म्हणाले. आपल्यासाठी तर काही वेळाने सकाळ होईल, पण गौरीसाठी ही रात्र कधी संपेल पप्पा? मी कधीपासून हाच विचार करतोय की कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे तिला. कोणता अपराध केला आहे तिने की ज्याच्यासाठी आज परके तर परके आपले सुद्धा दुश्मन झाले आहेत. तिने तर आजपर्यंत कोणत्या नोकरासोबतही चुकीचा व्यवहार केला नाही. मग आज तिच्यासोबत जनावरांसारखं का वागलं जात आहे? कोणत्या चुकीच्या शिक्षेसाठी तिच्या वाट्याला दुःख आणि मजबुरी आली आहे? का तिच्या डोळ्यात पाणी आहे? का तिला खुश राहण्याचा हक्क नाही? नयन प्रताप यांच्या समोर येऊन म्हणाला. त्यांनी एक नजर त्याला पाहिले आणि पुन्हा येऊन बसले. अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली तुम्ही लोकांनी. तो घर सोडून निघून गेला, पण तरीही कोणीही काही बोललं नाही. आणि आता माझ्या प्रश्नांवरही तुम्ही मौन आहात. पण काळजी करू नका, मी घर सोडून जाणार नाही. कारण मी फक्त एक भाऊ नाही, एक मुलगा सुद्धा आहे. आणि आपल्या जन्मदात्याला या वयात एकटं सोडलं तर आईसोबत कशी नजर मिळू शकेल? पण मला तुमच्याकडूनही जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आईसोबत नजर मिळवू शकाल? प्रताप यांना खोकला लागला आणि त्यांचे हात छातीवर गेले. पप्पा, काय झालं? नयन त्यांच्या जवळ येत म्हणाला. प्रताप दीर्घ श्वास घेत म्हणाले, काही नाही, छातीत थोडी जळजळ होत आहे. नयनने पाण्याचा ग्लास उचलून त्यांना दिला आणि पाठीवर हात फिरवत म्हणाला, सॉरी पप्पा, जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. माझं काही इंटेन्शन नव्हतं. मी ठीक आहे नयन,
तुझ्या एवढ्या प्रश्नांवर मी फक्त एवढंच सांगेल की गौरी खुश तेव्हाच राहील जोपर्यंत ती जिवंत आहे, आणि ती जिवंत तोपर्यंतच राहील जोपर्यंत ती जिथे आहे तिथेच राहील. यापेक्षा जास्त मी काहीच सांगू शकणार नाही. एवढं बोलून त्यांना पुन्हा खोकला लागला. नयन त्यांच्या पाठीवर हात फिरवत झोपून म्हणाला, तुम्ही खरंच ठीक आहात? डॉक्टरांना बोलू? नाही, गरज नाही, बस थोडंसं जळजळत आहे. आय एम सॉरी पप्पा, जर माझ्यामुळे. सॉरी नको बोलू, तू काही चुकीचं विचारलं नाहीस. जाऊन आपल्या रूममध्ये आराम कर. जर तुमची परमिशन असेल तर मी इथेच थांबू? नयनने त्यांचा हात पकडत विचारले. मी ठीक आहे नयन. तरीही प्रताप यांनी त्याच्याकडे पाहिलं. प्लीज, नयन म्हणाला तसं प्रताप यांनी हलकीशी स्माईल केली आणि डोळे मिचकावले. इकडे काजल हॉस्पिटलच्या बेडवर बसली होती. तिचे ड्रेसिंग झाले होते आणि गौरी तिच्या शेजारी बसून तिला पाहत होती. बाकीचे सर्वजणही तिथे उभे होते. मी ठीक आहे मॅम, काळजी करू नका. गोळी फक्त चाटून गेली आहे आणि एवढं तर लागत राहतं. काजल गौरीच्या हातावर हात ठेवत म्हणाली. गौरीने तिच्याकडे पाहिले आणि उठून तिला मिठी मारली. थँक्स काजल. तुला नाही माहीत आज तू किती मोठे उपकार केले आहेस माझ्यावर. मॅम, थँक्स बोलण्याची काही गरज नाही. तुमची आणि सरांची रक्षा करणं माझी ड्युटी आहे. मग त्यात उपकार कसले? गौरीने तिच्याकडे पाहिले. खरंच मी ठीक आहे. 1-2 दिवसात पूर्णपणे फिट होईल. तुम्ही काळजी करू नका. गौरीने मान हलवली आणि मान वळवून पाहिलं जिथे शिव, अवी आणि निखिल उभे होते. गौरीने निखिलकडे पाहिले आणि म्हणाली, मला घरी जायचे आहे. निखिलला तिच्या डोळ्यात लालसरपणा दिसला जो त्याला त्रास देत होता. त्याने एकदा शिवकडे पाहिले आणि मग म्हणाला, हो, मी इथे डॉक्टरांशी बोललो आहे. ऑब्झर्वेशन म्हणून त्यांनी रात्रभर राहायला सांगितले आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. तू चल. गौरीने मान हलवली आणि काजलच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, काळजी घे आणि लवकर परत ये. हो मॅम, काजल हसत म्हणाली. मग गौरी कोणाकडेही न पाहता सरळ बाहेर पडली. बाहेर उभे असलेले गार्ड्स गौरीच्या मागे गेले. निखिलने एक नजर शिवकडे पाहिले आणि तो सुद्धा बाहेर निघून गेला. त्याच्यासोबत अवीही आला. शिवने काजलकडे पाहिले आणि म्हणाला, जोपर्यंत तू पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत येण्याची गरज नाही, आणि काही गरज लागली तर तू फोन करू शकते. नर्स आज रात्री इथेच असेल. असं म्हणून तो सुद्धा बाहेर निघून गेला आणि तिथे उभ्या असलेल्या गार्डला म्हणाला, तू इथेच थांब आणि उद्या सकाळी तिला घरी सोड. असं म्हणत तो निघून गेला. बाहेर गाडीत सगळे त्याची वाट पाहत होते. शिव येऊन गौरीसोबत मागच्या सीटवर बसला. ड्रायव्हरच्या सीटवर असलेल्या निखिलने आरशातून शिवकडे पाहिले आणि गाडी स्टार्ट केली. दोन्ही गाड्या त्यांच्या मागे गेल्या. गौरी शांतपणे विंडोकडे तोंड करून बसली. शिवने एक नजर तिच्याकडे पाहिले, नंतर दुसरीकडे बघू लागला. पूर्ण रस्ता गाडी शांतता पसरली होती. गाडी पाटोल हाऊसमध्ये शिरली आणि निखिलने गाडी थांबवली तशी गौरी लगेच बाहेर पडून आत गेली. तिने गाडी नीट थांबण्याची वाटही पाहिली नाही. निखिलने तिला जाताना पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. अवीच्या मागे शिवही बाहेर आला आणि आत जाऊ लागला. निखिल गाडीतून उतरला आणि त्याच्या मागे जात त्याने आवाज दिला. सर्वजण घराच्या दाराशी पोचले होते. निखिलच्या आवाजाने दोघेही थांबले आणि त्याच्याकडे पाहिले. निखिल शिवच्या जवळ येऊन उभा राहिला. शिवने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. निखिलचे डोळे रागाने भरले होते. त्याने त्याच्या तोंडावर एक मुक्का मारला. शिवसोबत अवीही स्तब्ध झाला. तो पुढे जाणारच होता, पण नंतर थांबला. शिवने आपल्या तोंडावर हात ठेवून त्याच्याकडे पाहिले आणि रागाने त्याच्याकडे सरकला. निखिलनेही पुढे येऊन त्याची कॉलर पकडली आणि रागाने त्याच्याकडे पाहत काहीतरी बोलायला गेला, पण त्याचे शब्द ओठातच राहिले आणि त्याने आपली टोके त्याच्या डोक्यावर मारले. शिव दूर फेकला गेला. डोकं फिरलं आहे तुझं?
तू तुझ्या लिमिट विसरला आहेस. एकदा काही बोललो नाही तर तुझी हिंमत वाढली आहे साल्या. असं म्हणत शिवने त्याच्यावर हात उचलला, पण निखिलने त्याला मध्येच थांबवले आणि रागाने त्याच्या डोळ्यात पाहत बोट दाखवले. त्याचे ओठ पुन्हा हलले, पण तो काहीही बोलला नाही आणि पुढे जाऊन त्याची कॉलर नीट करत म्हणाला, देव तुला वेळेवर बुद्धी देव. असं म्हणत त्याने त्याला दूर ढकलले आणि जलद पावलांनी आपल्या गाडीकडे चालत गेला. शिव त्याची गाडी पाटील हाऊसमधून बाहेर जाईपर्यंत त्याला जाताना पाहत राहिला. तो आत जाण्यासाठी वळला तेव्हा अभि समोर उभा होता. त्यानेही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजर टाकली. राग आणि संतापाच्या भरात अनेकदा लोक आपले भान गमावतात, पण असं कधीच करू नये, नाहीतर त्यांना नंतर खूप पश्चाताप करावा लागतो. असं म्हणत अभि आपल्या रूमकडे निघाला. गौरी थेट रूममध्ये येऊन थांबली. एक एक करून सगळं काही तिच्या मनात चमकत होतं. आपल्या वडिलांसाठी बोललेले अपशब्द, आपल्या आजोबांकडे रोखलेली गन, अर्जुनचा वेदनादायक चेहरा, नयनचा उतरलेला चेहरा. तिला रडू येत होतं. तिच्या डोळ्यातील वेदना लाल झाल्या होत्या, पण अश्रू गोठल्यासारखे वाटत होते. तिची नजर समोर आरशावर पडली आणि तिला शिवचं वागणं स्पष्ट दिसू लागले. तिने डोळे घट्ट मिटले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते सगळे क्षण तिच्या मनात तांडव करत होते. गौरीने आपले डोळे उघडले आणि ड्रेसिंग टेबलवरून सर्व काही उधळून लावले. शिवने जे जे केलं ते सर्व तिच्या भावांनी पाहिले. ही गोष्ट तिला आतून तोडत होती. तिने आपले डोळे बंद केले, कान बंद केले, पण तिच्या मनातून काहीही निघत नव्हते. राहून राहून तिला स्वतःवर शिवच्या स्पर्शाचा भास होत होता, ज्यामध्ये प्रेमाचा किंचितही अंश नव्हता. हाच स्पर्श जर प्रेमाने भरलेला असेल तर तो एक आनंददायी अनुभूती देतो, परंतु इथे तिला फक्त राग आणि सूड जाणवत होता. हा स्पर्श तिला जाळत होता, तिच्या हृदयाला दुखावत होता. ती आपल्या हातांनी मान, गाल, खांदे आणि कमर घासू लागली. जणू काही ते सर्व स्पर्श आपल्या शरीरापासून वेगळे करेल, पण ते शक्य नव्हते. तिची नजर आरशात स्वतःच्या प्रतिबिंबावर पडली आणि रागाच्या भरात तिने टेबलवरून लॅम्प उचलून आरशावर मारला. शिव निखिलच्या रागाने रूमकडे निघाला. नंतर थांबून दुसऱ्या रूमकडे वळला, पण काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकून तो मागे वळला. त्याने येऊन रूमचे दार उघडले तर संपूर्ण रूम अस्ताव्यस्त झालेली पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. त्याने गौरीकडे पाहिले, जिची पाठ त्याच्याकडे होती. काय आहे हे सगळं? शिवने विचारले, पण त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तो दार बंद करून तिच्याकडे सरकला आणि तिच्या समोर उभा राहून तिच्याकडे पाहू लागला. गौरीने काहीही रिॲक्ट केले नाही किंवा त्याच्याकडे पाहिलेही नाही. शिवने तिच्या गालावर आणि मानेवर लाल रॅशेस पाहिले, जे गौरीच्या घासण्यामुळे आले होते. त्यांना पाहून शिव विचित्र हसला आणि म्हणाला, एवढा राग कोणत्या गोष्टीचा? एवढा अधिकार तर आहे माझा. हो, ही वेगळी गोष्ट आहे की मी ते दाखवत नाही. गौरीने अजूनही काही उत्तर दिले नाही, तशीच उभी राहिली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि आपला कोट काढून बाजूला ठेवला आणि टाय लूज करत सोफ्यावर बसला. आणि मग आजूबाजूला पाहत तो म्हणाला, वाईट वाटत आहे का? तसं तर स्वतःच माझ्या जवळ येण्यासाठी एक्सायटेड असतेस, आणि आता जेव्हा मी थोडा जवळ आलो, थोडं टच काय केलं, राग आला का? हेच तर हवं होतं ना तुला? अधिकार आहे तुझा. तू लाख सत्य लपवायचा प्रयत्न करशील, पण एक दिवस ते बाहेर येतच. कालपर्यंत माझ्या मृत्यूची वाट बघणारी अचानक माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली. काय वाटतं, तुझी चाल समजत नाही मला? सत्य कळल्यानंतर तुला वाटलं की तू मला तुझं वेड लावशील आणि आपल्या फॅमिलीला माफी मिळवून देशील. कधीच नाही. जितकं मी भोगलं आहे त्यापेक्षा 100 पट जास्त त्यांना त्रास सहन करावा लागेल, तरच मला शांती मिळेल. तुझी कोणतीही चाल, कोणतीही फसवणूक त्यांना माझ्यापासून वाचवू शकत नाही.
गौरीचा श्वास रागाने वरखाली होत होता. तिने एक नजर शिवकडे टाकली आणि मागे वळून चालू लागली. शिव पटकन उठून तिच्याकडे आला आणि तिचा हात धरून म्हणाला, कुठे चालली आहेस? गौरीने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. तिच्या जळत्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. गौरीने त्याच्या डोळ्यात बघत त्याचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला केला आणि पुढे निघून गेली. काय झालं? तू इतकी मोठी आश्वासने देतेस आणि जेव्हा ती पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटतेस. शिवचे शब्द ऐकून गौरीची पावले थांबली. तिने वळून त्याच्याकडे पाहिले. खोटेपणा, फसवणूक एक दिवस उघडकीस येणारच. जर खरोखर प्रेम असेल तर माझ्याजवळ येण्याचा इतका राग का? तसही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्याचा तिरस्कार आहे अचानक त्याच्या प्रेमात पडली की स्वतःला त्याच्या स्वाधीन करण्यास तयार झाली. कसं? ही फसवणूकच असावी, नाहीतर अचानक विचार का बदलला? शिव तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि आपली साडी उतरवून बाजूला फेकली आणि शिवच्या जवळ येऊन त्याचा शर्ट पकडून त्याला स्वतःकडे ओढले आणि शर्टची एक एक करून बटणे काढली. शिवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. गौरी त्याच्या जवळ झुकली. त्याच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाली, मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. मागे ते हटतात ज्यांना स्वतःवर विश्वास नाही. गौरीला आपल्या शब्दांवर ठाम राहायचं माहीत आहे. शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. विचार कसला करताय पाटील साहेब? आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून घे. बाप्पाची शपथ, जर मागे हटले तर गौरी माझं नाव नाही. शिवने पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिले. त्याचे डोळे रागाने भरले आणि गौरीच्या वागण्याने पुन्हा एकदा त्याचे हृदय तुटले. तो तिचे हात बाजूला करू लागला, पण गौरीने तिची पकड घट्ट केली. काय झालं पाटील साहेब? आजमाव तुझा हक्क. जे सगळ्यांसमोर करण्याचा प्रयत्न करत होतास ते घरीच करून पहा. मी तिथेही विरोध केला नाही आणि इथेही विरोध करणार नाही. शिवने तिच्याकडे एक जळजळीत नजर टाकली. कुठेतरी खोलवर त्याला गौरीचा विरोध न करणं खटकत होतं. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.